क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाया तो दिया। अरे जे करायचं होतं ते नाही केलं मग काय करायचं त्याचं नाव घ्यायचं। आपला हा भ्रम आहे की आपला हा संसार पूर्ण होईल आपला भ्रम असतो की आपण हे करायचं असं करायचं नाही होत। संसार कितीही म्हटलं तर तो पूर्ण होत नाही। परमार्थ पूर्ण होतो का मग होतो ना का होत नाही। मग तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला सांगता बरोबर आहे मग भगवंत दिसतो का आहे का भगवंत दिसतो का पटकन बोला दिसतो का दिसतो सांगा ना मग चालू द्या सकाळपर्यंत दिसतो नाही दिसतो दिसतो का महिला म्हणतात मी घाबरते का तुम्हाला मला बरं नाही वाटत तरी पण बोली तेव्हा मग सांगा दिसतो का दिसतो का दिसतो मग आहे का आहे बाकीच्यांचं काय म्हणणं आहे मग आहे मग दिसतो का नाही दिसत दिसतो ना मग चालू द्या की सकाळपर्यंत आहे नाहीये दिसतो का दिसतो नाही दिसत दिसतो ना दारी थोडा रंदावला सूर्य उगवला नारायण 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 दारी थोडा रंदावला सूर्य उगवला नारायण उगवला नारायण सूर्य उगवला नारायण उगवला नारायण। मग आता खरं सांगा दिसतो का दिसतो ना दाढी थोडासा वृंदावन सूर्य उगवला नारायण आहे ना तो दिसतो ना बरोबर ना आहे भगवंत दिसतो बी। आणि मग तुम्ही एक सांगा हवा आहे का आहे मग दिसते का नाही दिसत पण ती जाणवती ना आपल्याला मग तसं भगवंत आहे आणि तो दिसतोही आणि आपल्याला जाणवतोही। मग जर तुम्ही म्हणतात भगवंत नाही घेणार त्याचं नाव मग देवळात का जातात मला एक सांगा महाराज दगड हा एकच वेळा मंदिरात जातो भगवंत बनतो आणि आपण अख्खं जीवन त्या देवळामध्ये जातो पण आपण भगवंत बनत नाही। तर दगड एकच दिवस जातो महाराज त्याला सिंदूर लावा फक्त तो झाला भगवंत त्याला सगळेजण पूजितात पण आपण प्रत्येक वेळा मंदिरात जातो परंतु भगवंत बनत नाही। हा मनुष्य जन्म आहे बरोबर आहे ना मग कशासाठी दिला भगवंत आपण बनू तेव्हा ज्या वेळेला आपण भगवंताचं नाम घेऊ ना त्यावेळेला तो भगवंत त्याच्या नजरेमध्ये आपल्याला भगवंत बघेल। आज दुसऱ्यानं बघितलं नाही तरी चालेल पण तो बरोबर बघतो बरतो की हे लोक काय करत आहात। तो आताही बघत असेल की इथं कीर्तन चालू आहे बरोबर आणि काही बसत आहात काही दुखल्या देत आहात असं बघत असेल तो बरोबर आहे ना। मग मला काही प्रॉब्लेम नाही बरं का तुम्ही कसंही बसला तर जर काही म्हाताऱ्या आजोबांचे टोंगही दुखत असेल ना लांबवल्या तरी चालेल मी काहीही बोलणार नाही का तुम्हाला इथं कोणी बोलू राहिलं नाही। आणि जर काही ना खरंच काही जास्त प्रॉब्लेम असेल तर खरंच तुम्ही कसंही बसला तरी चालेल आणि काही ना झोप येत असेल ना खाटा आणून टाकल्या आणि झोपलं तरी चालेल माझं काहीच नाही मग तसं नाही ना विठाला शेवटची पाडे एक मनुष्य जन्म चुकली यावर बेरा पडे। याच जन्मात भगवंताची ओळख करायला सांगतात परंतु आपल्या आत्मरूपाची ओळख करायला सांगतात परंतु आपल्याला करता येत नाही। तुम्हाला एक कहाणी सांगते एक धनगर काका होते आपल्या मेंढरा घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले आणि मग त्या धनगर काकांना एक हिरा सापडला काय हिरा परंतु त्यांनी तो हिरा म्हणून नाही उचलला तर काय म्हणून उचलला गारगोटी म्हणून उचलला ती चमकत होती ती गारगोटी म्हणून उचलला आणि आपल्या आवडत्या मेंढराच्या गळ्यात त्याने तो बांधला। एक मनुष्य आला तो चमकत होता त्याने बघितलं अरे हा तर हिरा आहे आणि खुशाल मेंढराच्या गळ्यात बांधला। मग त्याने विचारलं म्हणे का हो धनगर काका हे तुम्ही गळ्यात काय बांधलं म्हणे मला एक गारगोटी सापडली ती छान दिसत होती म्हणून मी माझ्या आवडत्या मेंढराच्या गळ्यात ती बांधली। मग आता त्याला माहिती होतं की हे काय आहे
हिरा आहे. त्याला माहिती होतं, परंतु त्या धनगर काकाला ते माहिती नव्हतं. त्याला माहिती नव्हतं. आणि मग त्या मनुष्याने सांगितलं की याची किंमत काय असेल, तुम्ही हे गारगोटी मला विकत देऊ शकाल का? तर त्याला माहिती होतं. मग त्या धनगर काकाने सांगितलं काही नाही म्हणे बाबा, तू अशीही नाही चालेल, दे म्हणे 20-30 रुपये. त्याने 20-30 रुपये घेतले आणि तो मनुष्य घरी गेला पडत. आणि त्याने ते गारगोटी म्हणून ज्या धनगराने उचलली होती ना, त्याच मनुष्याने तो हिरा घरी आणला आणि तोच हिरा त्याने 1 लाखाला विकला. मग जशी त्या धनगर काकाला त्या हिऱ्याची किंमत काय आहे हे कळालं नाही ना, तशी या देहाची किंमत काय आहे हे कळत नाही. मग खरं सांगा, जर त्या धनगर काकांना त्या हिरा आहे याची किंमत जर त्याला कळाली असती तर त्याने दिलं असतं का? नाही दिलं असतं. मग तसं आपल्याला या देहाची किंमत काय आहे ना, हे कोट्यानुकोटी रुपयाचं देव नाही तेव्हा तिथं, बरोबर आहे ना. जर तुमच्या गाडीतलं एकोयोकी पेट्रोल संपलं तर तुम्ही डिझेल होती त्यात का? कोणाकडे तुमच्याकडे गाडी ना आहे ना, कितीची दे असू द्या, काही हरकत नाही, आहे ना पण गाडी. मग एकोयोकी तुमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं तर तुम्ही डिझेल वाचणार का? नाही. पण काही अशा असतात फुल रेंज मध्ये असतात, ते टाकून देतात. मग तसं हे कोट्यानुकोटी रुपयाचं देय महाराज, आणि तुम्ही याच्यात नाही तेव्हा तिथं, बरोबर आहे ना. कोट्यानुकोटी रुपयाचं याची किंमत कोणी करू शकत नाही, याची किंमत कोणालाच कळाली नाही. तसं आपल्याला ही मग तरी हे भगवंत या आत्मरूपाची, या देहाची नाही, या आत्मरूपाची ओळख करायला सांगतात की हा आत्मरूप काय आहे. परंतु आपल्याला याची ओळख करता येत नाही. याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम बघू नका. याच जन्मात त्या भगवंताची ओळख आणि आत्मरूपाची ओळख करा. आणि या संसारात तो तुम्ही गुंतू नका. हा तुमचा भ्रम आहे की आपला संसार पूर्ण होईल, असं अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगितलं. जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संभ्रम बघू नका. तुम्ही संसार करा, परंतु संसारात असून नसल्यासारखं राहायचं. तुम्ही बोर झाले का महिला मंडळ, भजन करायचं का? माझे नाही, तुमचे चेहरे डाऊन झाले की मग मला बरोबर समजतात. मी लगेच ज्ञानेश्वर माऊली करीन महाराज. फक्त तुमचे चेहरे पाहून करायचं का? पण ताडी प्रत्येकाने वाजवायची. मग प्रत्येक जण वाजवणार ना, हो तर म्हणा, जोराने बोलायचं, हो का नाही? म्हणजे मला असं वाटतं की माझ्या मायकाचा आवाज कमी झाला, तुमचा जास्त झाला. माझं वाढवा मग, म्हणजे माझं जास्त येईल. बरोबर, ताडी वाजवणार ना, ताडी